नुरा आहेत. नुरा आणि तौहिद ही जोडी दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर लेग बाईचा हा चौकार येतोय. बॅट कट आहे का? यस बॅट कट आहे. पंचांनी आधी लेग बाईचा इशारा केला होता आणि त्यानंतर प्रवीण सर सांगतायत की यस बॅट कट आहे आणि या मिळतील 4 धावा. धावसंख्या 4 आहे. पहिल्या चेंडूवरती हा चौकार येतोय. विशाल भारती हे नाव खूप मोठं आहे आणि स्ट्रायकिंगला फलंदाज नुरा एक विस्फोटक फलंदाज सिक्सर किंग. फुल टॉस चेंडू बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. धावसंख्या आहे 8. बॅक टू बॅक 2 चौकार लगावलेत. यावेळी लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. 4 षटकांचा हा सामना आहे. पुन्हा ड्राईव्ह केलाय शॉर्ट कव्हर पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती 9. पहिलं षटक नक्कीच सुरू आहे आणि या 2 संघांमध्ये बिग बॅटल पाहायला मिळते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डाऊन दी बॉल. 2-2 फिल्डर आले होते आणि हा झेल पकडलाय. विकास यांनी हा झका झेल पकडलाय आणि फलंदाज झाल्या बाद लागतोय. हा पहिला मोठा धक्का. नुरा बॅक टू द पवेलियन. सैफ येत आहेत नवीन फलंदाज. 3ऱ्या क्रमांकावरती नुरा बाद झाले. ज्या नुराने सुरुवात खूप चांगली करून दिली. बॅक टू बॅक 2 चौकार लगावले. त्यानंतर डॉट आणि त्यानंतर विकेट मिळवली आहे विशालने. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती विशाल भारती यांनी, कारण की महेंद्र धुले आणि करण धुलेला बाद करण्यामध्ये यश आलं होतं पहिल्या मॅच मध्ये. तशीच कामगिरी याही सामन्यामध्ये करतायत. बॅटची कडा फर्स्ट स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. अप्रतिमा झेल पकडलाय. सेफ बॅक टू द पवेलियन. इजाज येत आहेत नवीन फलंदाज. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. मी कौतुक करेन गोलंदाज विशाल भारतीचं, कारण की पहिल्या 2 चेंडूवरती आले होते 2 चौकार, त्यानंतर 3 चेंडू आले डॉट आणि त्यामध्ये 2 विकेट, आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती विशाल भारती आहेत. एक चांगलं बॅटल सुरू आहे. आई गावदेवी चषक आंबेशिव 2024 आई गावदेवी क्रिकेट संघ आंबेशिव आयोजित ही क्रिकेट स्पर्धा. आजचा 3रा दिवस आणि 7वा सामना सुरू आहे आजच्या दिवसातील. परफेक्ट यॉर्कर हॅट्रिक बोलवतो आणि पूर्णपणे मिस झाले फलंदाज इजाज, आणि येतोय हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2/9.
2 बाद 9 ही धावसंख्या आहे. यस, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघा कार बाजूला आहे. नक्कीच कॅमेरामॅनच्या एक्झॅक्टली पाठीमागे कार आहे. कोणाची असेल तर आपण व्यवस्थित पार्किंग करा किंवा काढा, बाजूला पार्किंग करा आपण. गोलंदाज योगेश पाटील. यावेळेस क्या बात आहे, चांगला चेंडू, अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती हा चेंडू आपण पाहिला. पूर्णपणे बीट केलं तौहिदला या चेंडूवरती. ज्या तौहिदने पहिल्या मॅच मध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी केली आहे, 39 धाव बनवल्या होत्या, तोच तौहिद आपण पाहतोय. या मॅच मध्ये बघूया कशी कामगिरी करतायत. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि पॅडवरती हा चेंडू ब्रश होतोय. लेग बॅचच्या स्वरूपात मिळते एक धाव. तेजस बोराडे आणि महेश घावट यांचे ते आगमन होते. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. यावेळी ड्राईव्ह केलाय, डीप मधून फिल्डर येतील. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 12 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. आजचा हा 3रा दिवस. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूचा फायदा घेऊ शकला नाहीये. स्वतःवरती नाराज होतोय तौहिद हा फलंदाज, कारण की तौहिदला माहिती होतं हा चेंडू मी चौकार किंवा षटकारामध्ये कन्वर्ट सहजरित्या करू शकलो असतो, परंतु बॅटची इनर एज लागतीये आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावरती 12. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. गोलंदाज योगेश पाटील यांचं. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक घेत आहे. शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त एकच धाव. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. ज्या मिझिया 11 बदलापूर बी या टीमने पहिल्या मॅच मध्ये 90 धाव बनवल्या होत्या, त्याच बदलापूर संघाला या सामन्यामध्ये संघर्ष करावा लागतोय. धावसंख्या 13. चांगली गोलंदाज योगेश पाटील करतायत. फटका फसलाय. कॉटन बॉलची संधी आहे आणि हा झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. जीवनदान मिळतंय आणि पहिल्या
2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. आमचे बाहुबली स्कोरर आहेत सागर भोईर. नवीन गोलंदाज या तिसऱ्या षटकामध्ये येत आहेत प्रथमेश. पूर्णपणे डॉमिनेट केलं जातं या मॅच मध्ये. मिझिया 11 बदलापूर बी या टीमला. प्रवीण विशे सर आहेत नामवंत पंच आणि या स्पर्धेचे आयोजक नरेश कडव सर आहेत स्क्वेअर लेगचे पंच. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले होते. युवराजजी पष्टे, त्यानंतर नितीन ठाकरे आमच्या सोबत आहेत. दिनेश तामाणे, ओमकारजी मोरे यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. आंबेशिव या टीमचे ते संघनायक देखील आहेत आणि फार मोठी जिम्मेदारी आहे, जबाबदारी आहे या स्पर्धेची देखील आणि ते देखील योग्यरित्या पार पाडतायत. फुल टॉस चेंडू. काय घडतं या मॅच मध्ये मिझिया 11 बदलापूर या टीमच्या माध्यमातून. विकी मिरकुटे देखील उपस्थित आहेत आणि त्यांची देखील प्रचंड मेहनत आहे. संघर्ष तामाणे असतील, त्यानंतर संस्कार भेरे असतील, राज तामाणे असतील, साई कडव, हे आमचे सर्व स्वयंसेवक आहेत. त्यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. यावेळी फटका फसला. योगेश पाटील आहे जज करतायत आणि कॅप्टनने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. लागतोय अजून एक धक्का मिझिया 11 बदलापूर बी या टीमला. मनोज ठाकरे आणि मयूर ताम्हाणे यांचे देखील मी कौतुक करेन, कारण की या सर्वांची प्रचंड मेहनत आहे. नक्कीच यश मोरे असतील, नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल देखील आहे आणि मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून ती आम्हाला लाभलेली आहे, कारण की त्यांच्या प्रयत्नाने ती सायकल आम्हाला लाभलेली आहे. त्यांचे देखील मी मनापासून आभार मानेन. संघ बॅकफुटवरती आहे, धावा येत नाहीयेत. धावसंख्या आहे 15 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मिस टायमिंग. झेलची शक्यता असेल चेंडू पट्टू नो मॅन्स लँड झोन मध्ये आणि 2 धावा झालेत पूर्ण. तिसरी धाव देखील पूर्ण झाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मिळतील या चेंडूवरती आणि धावसंख्या 3 ने पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील एक चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. प्रवीण विशे सर एक नामवंत पंच आहेत मामनोली कल्याण ग्रामीणचे आणि योगराज बुटेरे सर, त्यानंतर या सामन्यासाठी नरेश कडव सर. ऑन साइडला चांगला स्ट्रोक डीप मध्ये फिल्डर आहेत वायडिश लॉंगॉनला. हा चेंडू फील्ड होतो आणि मिळते फक्त एकच धाव 3 षटकांच्या समाप्तीनंतर. धावसंख्या आहे 19. प्रथम बॅटिंग करणारे मिझिया 11 बदलापूर बी या टीमची.
किशोर यांचं, ज्या किशोरने पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, तोच किशोर आपण पाहतोय या मॅच मध्ये येतोय अंतिम षटकामध्ये. क्या बात है, समर इन डिलिव्हरी. क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, लाईन पूर्णपणे मिस केली आहे. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या 21 धावा. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय, एका धावेसाठी झगडावं लागतंय या अतिशय महत्वाच्या मॅच मध्ये, कारण की इथून जिंकणारा संघ क्वालिफाय होईल क्वार्टर फायनल मध्ये आणि फाईट करेल श्री गणेश मानकिवली या टीम समोर. प्रत्येक सामना डू ऑर डाय आहे, कारण की इथून प्रत्येक मॅच मध्ये जिंकणं फार महत्वाचं आहे, कारण की प्रत्येक सामना नॉकआउट आहे. जो संघ जिंकेल तो संघ पुढच्या फेरीमध्ये आणि जो संघ पराभूत होईल त्या संघाचं आव्हान संपुष्टात येईल. पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आहे आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव. प्रवीण विशे सर आहेत, नामवंत पंच आपण पाहतोय. योगराजजी बुटेरे सर आहेत, नरेश कडव सर ज्यांची प्रचंड मेहनत आहे या स्पर्धेसाठी. धावसंख्या 22-22. 2 चेंडू शिल्लक या अंतिम षटकामधील. चांगली गोलंदाजी. अपील आणि लाऊड अपील, फिंगर अप. फलंदाज झाले बाद, बिग विकेट डाऊन लागतोय. अजून एक धक्का, तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय या मॅच मध्ये. निझिया 11 बदलापूर बी संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 22. लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय. या मॅच मध्ये अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये. निझिया 11 बदलापूर बी या टीमचा एक धाव झाली पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. मिळतीला चेंडूवरती एकूण 2 धावा आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे निझिया 11 बदलापूर बी या टीमची 25 धावा. ज्या 24 धावा आणि 25 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. ज्या संघाने पहिल्या मॅच मध्ये 90 धावा बनवल्या होत्या तो संघ आपण पाहतोय या सामन्यामध्ये फक्त आणि फक्त 24 चेंडू आणि 24 धावा बनवलेले आहेत आणि 25 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे ओम कोंडेश्वर भोज या संघासमोर. पंचवीस धाव बनवायचे आहेत 24 चेंडूंमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बदलापूर गाव या टीमला विनंती असेल आणि फलंदाज पाठवायचे आहेत ओम कोंडेश्वर भोज या संघाला ही विनंती आहे. 24 चेंडू बनवायचे धावा 25 या मॅच मध्ये आणि या 25 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतावर्णन ऐकूया आपण. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ बदलापूर, व्हॉइस ऑफ मानकिवली, आमचे अत्यंत जवळचे मित्र राहुल चव्हाण यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
थँक्यू सो मच. पंचवीस धावांचं टार्गेट या बॅचमध्ये आता तुम्हाला पाहायला मिळेल आणि पहिला बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळतो. सलामी जोडी शंकर आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहता मध्येच्या मध्ये विकी. सलग दुसरा बॉल आता इथे निर्धाव पाहायला मिळतोय. शंकर पाटील जो मैदानात दाखल झाला या बॅचमध्ये, मी म्हणेन मागील बॅचमध्ये देखील 18 चेंडू आणि 26 धावांची इनिंग शंकर पाटीलची आपण पाहिली आहे. आणि त्यामुळेच की काय 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करणारा आणि त्यानंतर 3 विकेट संपादित करणारा विशाल भारतीला पण मारदमाचा किताब दिला होता मागील बॅचमध्ये. आणि आता पुन्हा एकदा गोलंदाज ज्योती वाईट. बॅटची कडा आहे. सिंगल धाव एक पडाचा प्रयत्न जरूर राहिला. या दरम्यान मथुर फॅन्स क्लबचे पुरस्कर्ते म्हणून ज्यांचं नाव आहे ते नीरज दीपक भोईर यांचंही शुभागमन झाले. वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. एक सिंगल धाव एकपटी गेले. धावफलक पुढे सरकतोय. टीम श्री गणेश मानकिवली देखील आता दाखल होते. सकाळच्या सत्रामध्ये 2 मोठ्या संघाला परास्त करत असताना खूप चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला. ज्या बॅचमध्ये 25 धावा आहे ते मात्र रोखायचे, त्याच अनुषंगानं गोलंदाजी चांगली होती. इथे देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न, अंपायर सिग्नल नो बॉल, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न फर्स्टला जास्त सफल झाले होते. आणि ते तुम्ही पाहताय एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आहे. फ्रीडचा चेंडू आहे. 2 धावा. मोठा फटका घेतलाय ऑन साइडला. फटका फर्स्ट लागे काय खेळाडू एजा जज करतोय जरूर, परंतु फ्रीडचा चेंडू होता त्यामुळे बाल बचावले गेले. आणि आता तुम्ही पाहता इथे एक सिंगल. इथे देखील आडवा बाट्या खेचण्याचा प्रयत्न. आज शंकर पाटीलचा दिवस नाहीये, कारण सकाळपासून दोन्ही बॅचमध्ये तुम्ही पाहताय मागील बॅचमध्ये 18 चेंडू 26 धावा त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिल्या होत्या, परंतु मोक्याच्या निर्णयक्षणी 2 षटकार शंकरच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. आणि त्यामुळेच काय या बॅचमध्ये देखील तो आतापर्यंत सलामीला आलाय, परंतु हवी तशी कामगिरी करत नाहीये. 4 षटकांची बॅच ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत इथे देखील धाव मिळणार नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, दरम्यान धाव आता घेतली जातीये जरूर, मिळेल ती फक्त आणि फक्त सिंगल. 2 ऑफिशियल पंच प्रवीणजी विषय, योगराजजी बुटेरे यांना तुम्ही पाहता मैदानाच्या मध्ये चांगले अंपायरिंग ते आतापर्यंत करत असताना एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. धावफलक तुम्ही पाहताय पूर्णपणे आता षटक क्रमांक पहिले इथे मात्र समाप्त झालं. आणि 25 धावा चेस करत असताना आतापर्यंत 4 धावा धावफलकामध्ये जोडल्या गेल्या. नरेश दादा कडव अजून 2 दिवस त्यांची अफाट मेहनत तुम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण त्यांच्या खांद्यावरती ही मोठी जिम्मेदारी आहे. उपसरपंच आमचे दिनेश दादा कडव देखील या मागचा आनंद घेतात. राजेशजी साळवे जे चांगले स्कोरर आहेत ते देखील आले, त्यांचंही बरापूर्वक स्वागत. रमाकांत दादा मराडे आता इथे जोडले गेलेत, कारण असे आता मला वाटतं पुन्हा मानकिवली गाव या मैदानावरती उतरेल, कारण 2 राऊंड जिंकलेत. अरफात षटक क्रमांक 2 घेऊन डावकुर आताचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. लेफ्ट राऊंड द विकेट. चला बेस थोडासा जास्त जातोय टीम बदलापूर. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4. आता 18 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्याकरता 21 धावांची गरज आहे. अधिकचा वेळ खर्च करू नका टीम बदलापूर, विनंती आहे. हा ट्रॅकर होता ऑन साइडला खेचून मारलाय शंकर पाटील. बराच काळ तो शांत होता, परंतु आता त्यांना देखील सांगितलंय शांत बसायला, आम्ही काही संत नाही होत. आणि त्याच्या बॅटमध्ये येतो षटकार.
षटकाराला धावफलक वेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्डमध्ये जाऊन पोहोचते 10 धाबा. धावफलकावरती जोडल्या गेल्या 25 धाबांचं टार्गेट होते या बॅचमध्ये आणि त्याच अनुषंगाने बॅटिंग देखील आता चांगली करतात शंकर पाटील. सज्ज होतात पुन्हा एकदा स्ट्रायकिंग गेमवरती. इथे देखील फुलटॉस होता. इथे देखील बेरकावून देण्याचा प्रयत्न जरूर होता. पंचाकडे पाहिलं आशापूत नजरेने की हा चेंडू वाईट आहे का, परंतु पंच सहमत नव्हतं. बेजबानी होती, स्वीकारता आली नाहीये. जितू घाबट उर्फ बाळा यांना देखील तुम्ही पाहताय. त्यांचा देखील आवाज आता आम्हाला आतुरता लागली आहे की कधी ऐकायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण या बाळाने या बम का गोलाय असं आम्ही नेहमी म्हणत असतो, परंतु आता त्यांचा आवाज 3 दिवस तर आतापर्यंत ऐकायला मिळाला नाहीये या स्पर्धेच्या माध्यमातून. गुरदस्त यार इथे देखील पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. पंचाकडे दाद मागतात. दरम्यान दोन्ही गाड्या एकाच एन वरती अपघात निश्चित जरूर होता, परंतु बार बार बचावले गेले. पहिल्या बॉलवरती षटकारानंतर पुन्हा पुढे कमबॅक करत असताना 3 चेंडू सलग निर्धाव फेकले अर्पाच्या माध्यमातून. आणि म्हणून तर आम्ही म्हणतो ना, पहिल्या बॉलवरती चौकार षटकार कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण आता तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. सलग 3 बॉल निर्धाव फेकलेत अर्पाच्या माध्यमातून. धावफलक पूर्णपणे स्थिरावलाय. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजून या बॅचमध्ये काही चेंडूचा खेळ शिल्लक. फुलटॉस होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होतो. एजात भरपूर वेगाने पुढे सरकला. एक सिंगल एक पटी दुसऱ्या प्रयत्न चालवलाय. 2 धावा मिळतील का पाहावं लागेल आणि 2 धावा. एक मिनिटासाठी मी म्हणेन भरपूर परिश्रम घेतला शंकर पाटील आणि इथे 2 धावा मिळतात. टीमची टोटल याच 2 धाब्याच्या साथीने पुढे सरकेल. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. 25 धावाची गरज होती या बॅचमध्ये. आता चेंडू शिल्लक असतील 13 आणि 13 चेंडूमध्ये 13 धाबाची गरज. काय गोलंदाजी केली मी म्हणेन. षटक क्रमांक पहिल्या हातात असताना विशाल भारतीनं धाबा 9 जरूर खर्च केल्या होत्या, परंतु महत्वाचे 2 विकेट खर तर नुरा आणि त्याच्या साथीनं आपण पाहिलं तोहित लवकर बाद झाला. आणि तदनंतर षटक क्रमांक दुसरा योगेशने खूप चांगली गोलंदाजी केली. त्याने मात्र 4 धाबा खर्च केल्या. पुन्हा एकदा प्रथमेशने खर्च केला 5. किशोरनं खर्च केला शेवटच्या षटकामध्ये 5. आणि अशा प्रकारे गोलंदाजी मी म्हणेन भरपूर चांगली झाली टीम बोथ संघाच्या माध्यमातून. शेवटचा बॉल घेऊन सज्ज होतोय गोलंदाज समोर. पुन्हा एकदा याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय जरूर, परंतु आतापर्यंत मी म्हणेन कुठे ना कुठे चाचपडत खेळतो शंकर पाटील. इथे देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. मोबाईलमध्ये नेटवर्क क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरूर येते आणि इथे तुम्ही पाहताय खरं तर पदाला येत नव्हतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क देखील नाहीये. 12 चेंडूचा खेळ संपूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आतापर्यंत 12. येणारे 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 13 धाबाची गरज. बारा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 13 धाब्याची गरज आहे. अहमद गोरदा सज्ज होतोय. इथे लाईन चेक करावी लागेल, पण आमच्याकडे वळतात इशारा येतोय. व्हाईट बॉल. टप्पा पडल्यानंतर जवळ हातभर चेंडूने बळण घेतला आणि निघून देखील गेला त्यांच्या मागे. दरम्यान एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 12 धाबाची गरज आहे. गोरदस्त यार
बिगिट केलाय ऑन साईडला लॉंग ऑनला फटका घेतलाय. फटका फसला की काय खेळाडू जज करतोय आणि मोहन एक चांगला झेल टिपला. अखिल परतावे लागेल इथे मात्र माघारी फलंदाज विकी बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन खेळाडू मैदानात योगेश पाटील आता दाखल होतोय. चला स्पीड करा योगेश, थोडं फास्ट जा, कारण अजूनही एक सामना आपल्याला कव्हर करायचे या स्पर्धेतील. आज दिवस क्रमांक 3, तिसऱ्या दिवसामध्ये भरपूर एन्जॉय आपण केलं. काल थोडंसं वीज पुरवठा खंडित झाला होता, त्यामुळे समालोचन पोचवू शकलो नाही होत. आम्ही दिलगिरी जरूर व्यक्त करू, परंतु आज दिवसभरामध्ये खरं तर भरपूर चांगला क्रिकेट आपण सातत्याने पाहतो. अकरा चेंडू 12 धावांची गरज. बॅकफुटला गेले, पंच करण्याचा प्रयत्न. लेफ्ट ऑफ सीमर तुम्ही पाहता, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतो, चेंडू निघून चालला. स्थिरक्षकाच्या हातामध्ये हे स्थिरक्षक बीट जरूर झाले, परंतु इथे तुम्ही पाहता पुन्हा एकदा डॉटबॉलची समाप्ती होत असताना 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धावांची गरज या मॅच मध्ये. कशा प्रकारची गोलंदाजी आता करतील. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल शॉट. फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित, त्यांच्या डोक्यावरनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे धमाका षटकार. बॉलवरती पूर्णपणे अभ्यास केलं होतं योगेश पाटीलला. पाहिलं होतं चेंडू बाहेरच्या बाजूला वळण घेतो आणि अशा परिस्थितीमध्ये रिव्हर्सचा फटका देखील आला योगेश पाटीलच्या बॅटमधून. हा षटकार होतो. धावफलक आता पुन्हा एकदा गती धारण करत असताना जाऊन पोहोचला 19 या आकड्यावरती. अजूनही या मॅच मध्ये 6 धाब्याची गरज आहे, कारण आपण पाहिलं 10 चेंडू मध्ये 12ची गरज होती. रिव्हर्सचा फटका भरपूर चांगला होता, तिथे 6 धाबा वसूल जरूर केलाय. आणि आता या मॅच मध्ये समीकरण उरलंय. येणारे चेंडू शिल्लक असतील 9 आणि अजूनही 6 धाबांची गरज. गोरदस्त यार, इथे देखील डबा बाट खेचायचं होतं, नाही जमलं. संपर्क नाहीये, बाट आणि बॉलचा टप्पा पडला. भरदा वेगानं बॉल निघून चालला स्थिरक्षकाच्या हातामध्ये. जर या मॅच मध्ये कमीत कमी 40 धाबा जर असत्या ना, तर एक चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळाली असती, कारण क्षमता नुराकडे, क्षमता काय तोहितकडे. परंतु या मॅच मध्ये कारण असं होतं ते लवकर बाद झालेत. इथे देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे दाद मागतात. अजूनही सामना संपलेला नाहीये, कारण या मॅच मध्ये तुम्ही पाहताय बदलापूर संघ देखील आता पुन्हा एकदा प्रयत्न करतात, कमबॅक करण्याचा प्रयत्न ते करतात या मॅच मध्ये. धाव फलक मी म्हणेन पूर्णपणे आता स्थिरामुळे 6 धाबाची गरज. चेंडू शिल्लक असतील 8. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फटका इथे देखील मी म्हणेन फसला आणि अखेर आता मैदान सोडावं लागेल. येणारे 6 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. जिंकणे करता 6 धाबाची गरज आहे. याच दरम्यान सहागावचे उद्योजक शैलेजी बोराडे यांचंही मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालं. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आज बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सलगीर बांगडी संघ तुम्हाला का या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात. 8 संघ आतापर्यंत आपण पाहतोय. एक्स्ट्राच्या गटातून पहिला सामना साई विपक्ष चांदप या 2 टीमच्या दरम्यान जरूर झाला. चांदप संघाने तिथे बाजी मारली आणि त्यानंतर तुम्ही पाहता आजच्या दिवसामध्ये 8च्या पोरमधून एक संघ पुढे सरकला, श्री गणेश मानकिबली. आणि आता तुम्ही पाहताय भोज आणि बदलापूर यामधून कोणता संघ येईल हे देखील पाहावं लागेल. तोही देतोय गोरदाची बार्क वर्दी उर्फ नन्ना, तोही उर्फ नन्ना.
पहिला बॉल टप्पा पडला, बरदा वगैरे निघून चालला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 5 मध्ये 6 धाबाची गरज आहे. 5 चेंडूमध्ये 6 धाबा बनतील का या 5 मध्ये, हे प्रश्न आता उभा राहिलाय. समोर तुम्ही पाहता सलमेला गेलेला बॅटर शंकर पाटीलला तुम्ही पाहता. मागील 5 मध्ये देखील खूप चांगली बॅटिंग शंकर पाटीलने जरूर केली. पंचाचा निर्णय अंतिम राहील याची आपण नोंद घ्यायची. पहिला बॉल डॉट जरूर फेकला तोहीच्या माध्यमातून स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा शंकर खोदून काढलाय. फटका चांगला आहे. धाबा किती मध्ये पाहावा लागेल. सिंगर तर एक पडली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत त्यांच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. मोह आले होते परंतु मोहला इथे मात्र स्वतःचा मोह आवरला नाही आणि त्यांना भेदून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा. दोन धाबांची गरज. 4 चेंडू 2 धाबाची गरज. आज श्री गणेश मानकिवली टीमनं खरं तर यंगस्टर खेळाडू फिरकीचा आक्रमण देवेंद्र अशोक मिरमिने या खेळाडूला ते घेऊन आले. त्यामुळेच की काय चांगली कामगिरी आज टीमची आम्ही पाहिली. इथे देखील फुलटॉस होता. घुटना टेक सिक्सर देख बॉल बाउंड्रीच्या बाहेर. सामना जिंकलाय टीम ओम कोंडेश्वर बोध संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर खूप चांगला खेळ दाखवला टीम मिझे 11 बदलापूर बस संघानं. तुमचंही कौतुक.